आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाडमधील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। या बैठकीत सर्वांनी एकजुटीनं राहून कुरुंदवाड नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवत काँग्रेसचा नगराध्यक्ष करण्याचा निर्धार केला। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीला सर्वांनी ताकदीनिशी सामोरं जाण्याचं आवाहन केलं। काँग्रेस पक्ष म्हणून कुठेही कमी पडणार नाही। कुरुंदवाडच्या पाणी प्रश्नासह सर्व प्रलंबित प्रश्नांचा ठामपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही देऊन त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटित राहण्याचं आवाहन केलं। विकासाला गती देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनीच केलेला आहे। बापू आणि कुरुंदवाड हे नातं अनेक वर्षाचं विकासाचं नातं आपण अनुभवलेलं आहे आणि अनेक चांगली कामं या शहराच्या विकासाला चालना देणारी, या शहराचा जो काही विस्तार झाला, वाढ झाली, त्यामध्ये सिंहाचा वाटा बापूंचा आहे याची जाणीव तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे। आणि म्हणून या नेतृत्वानं या गावाला एक रूप दिलं। त्यांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या भविष्यकाळात तुम्ही आणि सगळेजण या निवडणुका प्रामुख्याने त्या ठिकाणी लढवणार आहोत। मागच्या वेळची निवडणूक आपण ताकदीने लढवली, आपण यशस्वी झालो। काही वर्गामध्ये काही अडचणी आल्या, परंतु यावेळी देखील आपण ताकदीने या निवडणुकीला सामोरं जायचं या भावनेतून आजचा दौरा आम्ही आयोजित केलेला आहे। श्री दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी यावेळी बोलताना कुरुंदवाड नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवून पुन्हा एकदा जयराम बापू पाटील यांचे विचार पुढे घेऊन जाऊया असं आवाहन केलं। यावेळी विजय पाटील, दादासाहेब पाटील, जवाहर पाटील, बाळासाहेब दिवटे, सुनील चव्हाण, विनायक घोरपडे, साताप्पा बागडी, दीपक परीट, वासिम पठाण, एम मतवाल, सचिन मोहिते, तानाजी आलसे यांच्यासह कुरुंदवाडमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।